वडील घरात नसल्यानं मुलगा अनिल याने त्यांच्या मोबाईलवरती फोन केला असता आंब्याच्या झाडाजवळून रिंग वाजत असल्याचं त्याच्या लक्षात आलं. तो जेव्हा त्या आंब्याच्या झाडाखाली पोहोचला तेव्हा त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. तो जोरजोरात ओरडू लागला. आवाज ऐकून गावकरी सुद्धा त्या ठिकाणी पोहोचले. आता नेमकं असं काय घडलं होतं हे सविस्तर जाणून घेऊयात, पण त्याआधी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, फॉलो केलं नसेल तर नक्की करा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील. शेतीसाठी भाऊकी किंवा भावाभावातील वाद तसे नवे नाही, परंतु सोलापुरात याच वादावरून दुर्दैवी घटना घडली. सांगोला तालुक्यातील चिकमहूद बंडगरवाडी नंबर 1 इथं शेतजमिनीच्या वहिवाटीच्या वादातून एकानं आयुष्याचा शेवट केला. अर्जुन रामा बंडगर असं 65 वर्षीय मृताचं नाव आहे. या प्रकरणामुळे परिसरात चांगलीच खळबळ उडाली आहे. याबाबत सांगोला ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर शंभूराजे साळुंखे यांनी पोलिसांना खबर दिली. त्यानंतर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून पुढील तपास सुरू केला. मृत अर्जुन बंडगर आणि त्याचे भाऊ विठ्ठल बंडगर यांच्यात शेतजमिनीचे रितसर वाटप होऊन त्याची दप्तरी नोंद देखील झाली होती. मात्र पुतण्या सचिन बंडगर हा काही व्यवहार अपूर्ण असल्याचं कारण देत अर्जुन बंडगर यांना जमिनीवर वहिवाट घालू देत नव्हता. त्यामुळे दोघांमध्ये वारंवार वाद होत होते. हा वाद दिवसेंदिवस तीव्र होत गेला असल्याची माहिती सुद्धा समोर आलेली आहे. या मानसिक त्रासाला कंटाळून अर्जुन बंडगर यांनी आयुष्याचा शेवट करण्याचा निर्णय घेतल्याचं सांगितलं जातं. त्यांनी आपल्या मृत्यूपूर्वी भाऊ विठ्ठल बंडगर आणि पुतण्या सचिन बंडगर यांच्या नावाने चिठ्ठी लिहून ठेवली असल्याचं सुद्धा बोललं जातंय. शुक्रवारी सकाळी 6 वाजण्यापूर्वी त्यांनी घरापासून सुमारे 600 फूट अंतरावरती असलेल्या आंब्याच्या झाडाच्या फांदीला दोरीने आयुष्याचा शेवट करून घेतला. वडील घरात नसल्यानं मुलगा अनिल याने त्यांच्या मोबाईलवरती फोन केला असता आंब्याच्या झाडाजवळून रिंग वाजत असल्याचं त्याच्या लक्षात आलं. त्यानंतर तो आईसह घटनास्थळी धावून गेला. तिथं अर्जुन बंडगर यांनी गळफास घेतल्याचं पाहून कुटुंबियांनी आक्रोश केला. मुलगा अनिल याने वडिलांना खाली उतरून तातडीने सांगोला ग्रामीण रुग्णालयात नेलं, परंतु डॉक्टरांनी उपचारापूर्वीच अर्जुन रामा बंडगर यांचा मृत्यू झाल्याचं घोषित केलं. या घटनेमुळे बंडगरवाडीत हळहळ व्यक्त केली जाते.